न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। आमदार तथा कार्यसम्राट आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी जिंतूर शहरात कोणते कोणते विकास कामे केली आहेत? सध्या जी निवडणूक आहे नगर परिषदेची, ती निवडणूक आमचा एकच मुद्दा आहे विकासाचा, आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही हे चुनाव लढत आहे। आणि मेघनाथ पालकमंत्री यांनी विकास काय केला हे लोकांच्या जगा समोर आहे। आणि नगरपालिका जर जनतेने आमच्या हातात दिली तर विकासाची गंगा इथं वाहणार आहे, मतदान करणार आहे। आणि सध्या आता ते जे लोक पहिले म्हणत होते बीजेपी, आता बीजेपीचा आणि आमच्या मुस्लिम समाजाचा काही राहिलेला नाही, कारण बीजेपी आणि राष्ट्रवादी हे एकच आहे। म्हणून आमच्या लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे की बा सध्या आता बाबा पहिल्या माझ्या आमदाराला लोकांनी निवडून दिलं होतं, नंतर ते म्हणले की माझ्यापाशी नगरपालिका नाही, नगरपालिका माझ्या हातात द्या, लोकांनी नगरपालिका दिली। आज त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नाही की आमच्या हातात नगरपालिका द्यायचं, म्हणून आम्ही सर्व जनतेने एक निर्णय घेतलेला आहे की नगरपालिकेत पूर्ण 25 नगरसेवक आणि नगराध्यक्ष प्रताप देशमुख हे माजी नगराध्यक्ष, आणि 3 तारखेला ते नगराध्यक्ष होणार आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही। म्हणून आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही प्रकारचा कोणाच्या भूलतापाला बळी न पडता आणि आपले मत वाया न घालता पूर्ण 3 जे कॅन्डिडेट आहे आम्ही आणि जे 25 कॅन्डिडेट शहरातले आम्ही ते निवडून देणारे लोकांनी हे निर्णय घेतलेला आहे। आम्ही बी मेहनत करत आहोत आणि ही निवडणूक मला तर हे एकतर्फा दिसत आहे, कारण की हे आम्हाला हे विरोधकच राहिलेला नाही असं मला दिसते असं। म्हणून आम्ही मुद्द्यावर लढणार असेल। विकास आमचे नगरपालिका ज्या दिवशी आमच्या हातात येईल त्या दिवशी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की नगरपालिका विकास काय असते, आम्ही तर दाखवून देऊ तुम्हाला। आज आम्ही जे लोक चाललो समोर त्यांना विचारलो बाबा तुमचं काय आहे, कोणी म्हणते आमच्या कब्रस्तानचा कंपाऊंड वॉल आहे बिंदू, तर आम्ही म्हणतो की पहिला आम्ही तिथं नारळ फोडू, आणि आमचा त्यांना विश्वास आहे आमचा की आम्ही ते आल्यावर आमची नगरपालिका आमच्या हातात आल्यावर आम्ही नक्कीच ते विकास कामं करू। आणि विकास काम लोकांना दिसणार की भाई पहिल्या लोकांनी काय विकास केला, 5 वर्षामध्ये काय केला आणि आम्ही काय करणार आहे हे आम्ही दाखवून देऊ। कारण पालकमंत्री कोणत्याही प्रकारची इथं कमी करणार नाही, आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे। ते पालकमंत्रीच्या जीवावरच आम्ही सगळे करायलो, आणि ते एक नक्की आमची पूर्ण बॉडी येणार आहे। प्रताप देशमुख बहुमताने येणार आहे। जे लोक जे समजा आम्हाला कोणावर टिप्पणी करायची नाही, जे ओपन उमेदवार आहे, लोकशाही आहे, पण लोक मतदान वाया घालणार नाही। खूप लोक उभे राहिलेले आहे नगराध्यक्ष रेस मध्ये आहे, पण आम्हाला काही आमची काही त्यांची पैसे तुलना न करायची नाही। आमच्या एकतर्फा आमचं हे लोकांनी निर्णय घेतलेला आहे आणि आमचा नगराध्यक्ष बहुमतानं विजय होणार, या तीळ मात्र शंका नाही। विरोधी पक्षवाले म्हणतात की जिंतूर शहराला जलदरी धरण उशाशी असताना पाणी पुरवठा होत नाही, तसेच मुस्लिम समाजासाठी शादीखाने 4 ते 5 बांधलेत, किती शादीखाने आहेत? नाही, शादीखाने बांधले म्हणजे हे जिथं जागा उपलब्ध आहे तिथं त्याचं नाव शादीखाने दिले, म्हणजे 3 ते 4 शादीखाने दिले आम्ही। पहिले काहीच कोणा नव्हते, आम्ही म्हणले तुम्ही येलदरी मध्ये त्या जे पहिले जे गुत्तेदार होते गायकवाड म्हणून, त्यांनी जे काम दिलेलं होतं त्याने एकदम बोगस काम केले, त्यांचा आमचा संबंध। पण आम्ही आम्ही जेव्हा ते होते बॉडीमध्ये त्यांना आम्ही खूप हे केलं की बाबा हे गुत्तेदार कामाचं नाही, त्याचं ब्लॅक लिस्ट मध्ये टाका। आणि पाणी याच्यामध्ये त्याच्या गुत्तेदारामुळं गावातल्या लोकांना तकलीफ झाली, आणि काही ठिकाणी आहे जसं की जमजम आहे, आजम आहे, या ठिकाणी काही लोकांनी ज्या लोक त्यावेळेस पाईपलाईन अशा सांगण्यावरून टाकली, तो आला माझ्या वाड्यात टाकून द्या, माझ्या प्लॉटिंग मध्ये टाकून द्या, असं त्यांनी सगळे टाकलेले आहे। म्हणून ते काही लोक ज्या ठिकाणी पाईपलाईन गरज होती, नकाशामध्ये होती, त्या ठिकाणी त्या पहिल्या लोकांनी पहिल्या बॉडीमध्ये आम्ही होतो, पण तिथं टाकल्या गेली नाही। म्हणून राहिलेले काम वॉटर सप्लाय आता याच्या पुढं कोणत्याही प्रकारचा पाणीची एक बी वाडामध्ये एखाद्याही वाडामध्ये तशी राहणार नाही। आम्ही सर्व वाडामध्ये पाण्याची व्यवस्था करू। हे आम्ही तुम्हाला आज तुमच्या माध्यमातून जनतेला सांगत आहोत। 29 कोटीची तुमच्या काळात पाणी पुरवठा मंजूर झालेली, कधी चालू होणार जिंतूर शहरात? ती अर्धवट आहे, झालेली आहे ती, पण ती गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि पहिल्या जे माजी आमदार
याच्यामुळे ते थोडा पडलेली आहे ती ही पूर्ण आम्ही करणार आहे. आता आमची बॉडी आल्यावर आम्ही पूर्ण करून देणार आहे. हे जनतेला दाखवून देणार आम्ही. आपण बी बघणार आहे. यावर्षी मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही आता सध्या? मतदानावर आम्ही सध्या फक्त विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही मत मागायलो. आणि त्यांना ते आमच्या पटलेलं आहे मतदान. त्याचं आम्ही त्याचं कुठं ज्यांची ज्या गल्लीमध्ये चालेल. आता सध्या आमच्या इथं भोई समाजासाठी तिथं त्यांचा हॉल 50 लाखाच्या वरच हाल त्यांना बांधून देणार आहे. एक शब्द मुले फक्त त्यांची मागणी होती की आम्हाला इथं हाल करा. तिथं भोई समाजाला आतापर्यंत कोणी बांधलं नव्हतं. पालकमंत्री यांनीच आता ते पुढाकार घेऊन त्यांचं हालचं काम सध्या चालू आहे. तिथं प्रगती पथावर आहे ते पूर्ण करून देणार आम्ही. असे कित्येक लोकांची जे बी मागणी असेल ते आम्ही पूर्ण करणार आहे. आम्ही तुम्हाला शब्द देतो. या वार्डातून भाजपतून तिकीट मागित होते, पक्षाने तुम्हाला तिकीट नाही दिली, तुमची नाराजी आहे का? नाही पक्षानं कसा पक्ष कार्यकर्ता मोठा नसतो, पक्ष मोठा असतो. पक्षाने जो निर्णय घेतला तो त्यांनी चांगला आहे म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल. आम्ही नाराज नाही. आणि आम्हाला विश्वास आहे पक्षावर बी आणि आमच्या पालकमंत्रीवर आणि प्रताप देशमुख यांच्यावर विश्वास आहे. ते आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि त्यांनी आमच्या दिदीनं याचा भाषणामध्ये सांगितलं, जो आम्ही सन्मान नगराध्यक्षला देणार आहे तो सन्मान उस्मान बेला देणार आहे. म्हणून आम्हाला याच्यामध्ये काही शंका नाही आणि कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. आम्ही जोमानं काम करत आहोत. माझ्या प्रभागात काही हेच नाही करायचे. पूर्ण 90% 90% आम्ही तिथं मतदान प्रताप देशमुखला देणार आहे. आणि बाकीचे बी जे वार्ड आहे आमचे ज्या वार्डामध्ये आहे आम्ही तिथं जाऊन लोकांची भेट घेत आहे आणि लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आता राहिलेले काम पूर्ण आम्ही करणार आहे. आतापर्यंत काम झालेलं नाही. भांबळे साहेबांनी दत्तक घेतलं होतं हे वार्ड, काहीच काम झालं नाही. तिकडे जा पाहून हिदायतनगर मध्ये बी काम झालेलं नाही आतापर्यंत. त्यानं काम केलं नाही म्हणून मी राष्ट्रवादी सोडली आणि भाजपमध्ये आलतो. त्याच टायमाला 2 वर्ष मी बोलून थकलो होतो का काम करा वार्डामध्ये काम काहीच नाही झालेलं. त्यानं काम केलं नाही. त्यानं काम कुठे केलं? त्याच्या घरासमोर एकट्या घरासाठी 1 करोडचं काम करतो. ते नाली करतो, रोड करतो. इकडे काय लोक राहत नाही का? ते एकट्यासाठीच काम आहे का त्यांना? इकडे लोक सगळे परेशान आहे. शाळेत मुलं जातात, त्यांना रस्ता नाही, त्यांना मुरुम नाही, पाणीमध्ये चालता येत नाही त्यांना. माजी आमदार म्हणते भाजप हे मुस्लिम समाजाचा विरोधक आहे, याच्यावर काय मत आहे आपलं? भाजप माजी आमदार ते एक भाजप आणि राष्ट्रवादी एकच आहे काय? राष्ट्रवादी कुणीकडे? भाजपकडेच आहे. वायली एकच आहे. मग एका याच्यामध्ये असं खा ना, सरळच आहे ना. ते कोणी बी काय म्हणा, भाजपच हे दोन्ही एकच आहे. भाजप आल्या पैसे राष्ट्रवादी त्यांच्या पैसे मुद्दाच राहिला नाही म्हणून दुसरा विकासाचा मुद्दा काय त्यांचा? जुनी परंपरा झाली ते मुसलमानाला भयकवायचा, मुसलमानाला भीती दाखवायची. बीजेपी आहे, बीजेपी संग्राम जगताप कोणाचा आहे? माणूस आमदार संग्राम जगताप कोणाचा आहे? राष्ट्रवादीचा आहे, अजितदादाचा आहे. त्यांनी दिवाळीच्या सणानिमित्त सांगितलं होतं की मुसलमानच्या दुकानावर काहीच खरेदी करू नये. त्यांना काही फायदा झाला नाही पाहिजे. हे राष्ट्रवादीचे माणूस आहे. त्याचा इथं जिंतूर मध्ये कोणी निषेध केला नाही. आणि ते जर बीजेपीचा माणूस बोलला असता तर इथं लई कुठं बगाड झाली असते की असं म्हणला तसं म्हणला. म्हणून बीजेपीचा नाही. बीजेपीचा मुसलमानाला काही आता हे नाही. बीजेपी म्हणजे मुसलमान म्हणजे बीजेपी. म्हणून इथं आता 1 नगरसेवक नाही दिलं. मेघना बोर्डीकरांनी पालकमंत्र्यांनी कमीत कमी इथं 12 लोक दिले मुस्लिम नगरसेवक. हे इतिहासामध्ये पहिली गोष्ट आहे. याचा अर्थ तुम्ही असा सांगा की मग ही कुठे राहिली? आता मुसलमानचा बीजेपीचा संबंधच राहिला नाही ना. असं आहे ना. लोक कंटाळले ना, राष्ट्रवादीला कंटाळले, तुम्हाला कंटाळले म्हणून लोक बीजेपी मध्ये आले. आणि आम्हाला ते दिसले ना, आम्हाला विश्वास आला. त्याने आम्हाला ते शब्द दिला पालकमंत्रीनं. बघा इथं काहीच नाही राहिलं आता. बीजेपी नाहीच आता इथं. एकदा आम्ही राष्ट्रवादी आम्ही सांगतो ते नाही आमच्या कामात नाही. कारण त्यांनी कारवाई केली नाही संग्राम जगतापवर. का केली नाही काय? त्याचं राष्ट्रवादी काढा. लई लोकांनी मागणी केली संग्राम जगतापला काढा राष्ट्रवादी म्हणून. नाही केलं. काय इथं निषेध का केला नाही या लोकांनी? कशा बीजेपीला नाव ठेवता की बीजेपी अशी आहे? काही नाही. बीजेपी अशी तर आज इकडे इतके 19 माणसं उभं राहिले नसते आमचे. म्हणून ते जुना झाला ते शब्द. पहिले लोक म्हणत होते शिवसेना येईल, आता म्हणाले बीजेपी. काही येत नाही, काही कोणी करत नाही. आमचा पालकमंत्री ठाम आहे, इथं मजबूत आहे आणि ते तुम्हाला 4 वर्षामध्ये तुम्हाला दाखवून देणार की आम्ही काय करणार.